की हेच सगळे इंडी आघाडीचे सदस्य जे आहेत ते परदेशात पाक अशा पद्धतीने वागतायत. मग शशी थरूर असतील, सुप्रिया सुळे असतील, मनीष तिवारी असतील, आनंद शर्मा असतील, असदुद्दीन ओवेसी असतील, ही सगळी मंडळी भारतामध्ये असताना मात्र याच सरकारविरुद्ध जोरदार बोंब उठवत असतात, जोरदार आक्रमण करत असतात. तो राजकारणाचा भागही असतो. पण ही सगळी मंडळी ज्या तयारीने तिकडे गेली आणि भारताची बाजू मांडताना दिसली, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला की इंडिया आघाडीचे त्याच इंडिया आघाडीमधले काही सदस्य, त्याच पक्षांमधले काही सदस्य जे भारतामध्ये आहेत, जे तिकडे परदेशात गेलेले नाहीत, ते मात्र इकडे कशा पद्धतीने बोलत आहेत. संजय राऊत असतील, स्वतः राहुल गांधी असतील, ही सगळी मंडळी किंवा त्यांचे प्रवक्ते जे आज परदेशात गेलेले नाहीत या प्रतिनिधी मंडळांबरोबर, ते मात्र जणू काही आपण पाकिस्तानच्या बाजूनेच बोलतो आहोत अशा पद्धतीने बोलताना दिसून येतात.